नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील लेसनमध्ये जॉब स्टडी व इन्स्पेक्शन या लेसनविषयी माहिती घेतली होती. माझं नाव कमलेश भिक्कू बागलाने, इन्स्ट्रक्टर टर्नर फिटर, क्वालिफिकेशन ITI NCTVT आणि DME झालेला आहे. क्वालिटी कंट्रोल हा लेसन आज आपण पाहणार आहोत. या पाठाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय सांगता येईल तर गुणवत्ता नियंत्रणाची वैशिष्ट्ये सांगता येतील, गुणवत्ता नियंत्रणाचा अर्थ सांगता येईल, गुणवत्ता किमती विविध बाबी स्पष्ट करता येतील, गुणवत्ता नियंत्रणाबाबत आधुनिक कल सांगता येईल. आपण प्रथमतः गुणवत्ता नियंत्रण याविषयी माहिती पाहूया. ज्याच्या उपयुक्ततेकरता वस्तूचे उत्पादन करता येते, तो उपयोग किती प्रमाणात चांगला होतो यावरच उत्पादनाची गुणवत्ता ठरवता येते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास उपयोगाकरिता योग्य अशी त्यांची सोपी व्याख्या करता येईल. जुन्या काळात वस्तूचे उत्पादन लहान संख्येत गटागटाने करण्यात येत असे, म्हणजे एका वेळी 10 किंवा 100च्या मर्यादेत उत्पादन असायचे. अशा प्रसंगी अनेक उत्पादन निरीक्षण करून चांगले जॉब ठेवण्यात येईल व वाईट जॉब वेगळे करण्यात येईल. बहुसंख्य उत्पादन म्हणजे मास प्रोडक्शनच्या काळात या निरीक्षणाच्या पद्धतीमुळे उत्पादनातील रिजेक्शनचे फारच वाढते आणि त्यामुळे उत्पादक प्रिव्हेंटिव्ह इन्स्पेक्शनच्या अनेक पद्धतीचा अवलंब करू लागला व त्यामुळे रिजेक्शनचे प्रमाण कमी कमी होत आता ते शून्यावर आले आहे. त्यामुळे आज आपण झिरो डिफेक्ट म्हणजे शून्य चूक ही संकल्पना ऐकतो आहोत. आता निरीक्षणाचा उद्देश मुळी रिजेक्शन टाळण्यासाठी असतो. उत्पादन हे पूर्णपणे उपयुक्तनुसार अचूक असावे, असाच आजकालचा नवीन दृष्टिकोन असतो आणि हे साधतानाही रिजेक्शनमुळे नुकसान होऊ नये, त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा तेच काम करावे लागू नये. त्याचप्रमाणे प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण ठेवण्यात येतील. या नियंत्रणामुळे उत्पादनामध्ये अपेक्षित गुणवत्ता आणता येते आणि उद्योग समूहात गुणवत्तेचे नियंत्रण ही एक प्रमुख प्रक्रियाच होते. आजकाल एक बाब निश्चित झाली आहे की गुणवत्तेची सुरुवात ग्राहकापासूनच होते आणि ती ग्राहकापर्यंतच संपते. म्हणजे आज ग्राहक हा खूप असलेला आणि इतर वस्तू उत्पादन करणाऱ्या कारखानदारांचा बाबतीत फार महत्त्वाचा घटक आहे. म्हणून उत्पादनाची गुणवत्ता सतत उत्तम ठेवण्याकरिता खालील टप्प्यावर कार्यवाही करणे आवश्यक असते. आता ह्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की युजर आहे, मार्केटिंग प्रोडक्ट स्पेसिफिकेशन, डिझाईन टेक्निकल स्पेसिफिकेशन, परचेस ऑफ मटेरियल अँड कॉम्पोनंट्स, प्रोडक्शन आणि पुन्हा परत युजरपाशी येऊन थांबतं आहे. ह्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसतं आहे. प्रोडक्ट स्पेसिफिकेशन म्हणजे उत्पादनाचा तपशील. जे उत्पादन तयार करायचे आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मार्केटिंग विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून उपभोक्त्याशी चर्चा करून गोळा करण्यात येते. या महिन्यामध्ये उपभोक्त्याच्या अपेक्षा आणि त्यांच्या गरजा त्यांचे खरेखुरे प्रतिबिंब दिसवायच पाहिजे. म्हणजे उत्पादनाचा खरा उपयोग तपशील तंतोतंत जुळणे हा गुणवत्ता नियंत्रणातील पहिला टप्पा होय. टेक्निकल स्पेसिफिकेशन म्हणजे तांत्रिक तपशील. प्रोडक्ट स्पेसिफिकेशन म्हणजे छाननी, म्हणजे त्याला स्कुटनी म्हणतो आपण. प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटमधील विविध तज्ज्ञांकडून करण्यात येते. या तज्ज्ञांच्या अभ्यास संपूर्ण शिफारशीनंतर अगदी विस्तृत टेक्निकल स्पेसिफिकेशन ठरविता येते. प्रोडक्ट स्पेसिफिकेशन आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन एकमेकांशी तंतोतंत जुळणे हा गुणवत्ता नियंत्रणातील दुसरा टप्पा होय. आता पहा, प्रोडक्टचे उत्पादन करणे, त्यांचे पॅकिंग करणे, ते ग्राहकापर्यंत पोहोचवणे. प्रोडक्टच्या उत्पादनाकरिता कच्चा माल,
व चांगल्या गुणवत्तेची यंत्रसामुग्री, योग्य प्रशिक्षित मनुष्यबळ यांचा अंतर्भाव असेल तरच होणारे उत्पादन टेक्निकल स्पेसिफिकेशननुसार होऊ शकेल. याशिवाय हे तयार प्रोडक्ट काहीही तुटफूट न होता ग्राहकापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. गुणवत्ता नियंत्रणातील हा तिसरा टप्पा होय. येणेप्रमाणे डिफायनिंग, क्वांटिफाईंग, इफेक्टिव्ह प्रॉडक्टची गुणवत्ता ठरविणे या सर्व ॲक्टिव्हिटीजचा एकत्रित परिणाम म्हणजे गुणवत्ता नियंत्रण होय. गुणवत्ता नियंत्रणाचा प्रमुख उद्देश म्हणजे कमीत कमी खर्चात अपेक्षित उपयुक्तता पूर्ण साधणे होय. आता याकरता मग काय आपल्याला मुद्दे लक्षात ठेवावे लागतील, तर उच्चतम गुणवत्ता पातळी सर्वच बाबतीत असली पाहिजे. कारखान्यातील प्रत्येक व्यक्ती उत्पादनाची गुणवत्ता राखण्याकरिता जबाबदार असला पाहिजे. नियोजनाप्रमाणे विविध स्तरावर गुणवत्तेचे नियंत्रण करून त्यात उत्तरोत्तर सुधारणा केल्या पाहिजेत. हे सुधारण्याकरिता कारखान्यातील सर्व विभागातील पद्धतशीरपणे सहकार्याची भावना असली पाहिजे. यामध्ये नेहमी एक गुणवत्ता स्तर तयार होतो व हा स्तर प्रोडक्टची उपयुक्तता आणि प्रोडक्टचा एकूण खर्च यांची सांगड घालण्याचा कमाल प्रयत्न करतो. आता ह्या आकृतीमध्ये आकृती क्रमांक 2 मध्ये डिझाईन केलेला आहे. उपयुक्तता आणि खर्च हे दोन घटक ग्राफमध्ये प्राथमिक नियमाप्रमाणे जुळलेले आहेत. या ठिकाणी ग्राफ दाखवला आहे. आता पहा, पुन्हा प्रोडक्टचे उत्पादन करणे व पॅकिंग करणे ते ग्राहकापर्यंत पोहोचवणे हा ग्राफ क्रमांक पुढचा दाखवलेला आहे फिगर क्रमांक 3 मध्ये. आता गुणवत्ता वाढली की उपयुक्तता वाढते, पण गुणवत्ता कमाल स्तरापेक्षा जास्त झाली की हा कल कमी कमी होत जातो. ही डिक्रीजिंग मार्जिनल युटिलिटीचा नियम होय. म्हणजे गुणवत्ता वाढीबरोबरच खर्चही वाढला जातो आणि ही वाढ उत्तरोत्तर म्हणजे प्रोग्रेसिव्ह होत असते. हा इन्क्रीजिंग मार्जिनल कॉस्टचा नियम होय. जेव्हा डिझाईनला अंतिम स्वरूप देऊन उत्पादनाला सुरुवात करण्यात येते तेव्हा उत्पादनाच्या गुणवत्तेचा खर्च हा आकृती क्रमांक 3 मधील सुरुवात करण्यात येते. या ठिकाणी आकृती क्रमांक 3 दाखवले. तेव्हा उत्पादनाच्या गुणवत्तेचा खर्च आकृती क्रमांक 3 मध्ये पुन्हा आपण या ठिकाणी ग्राफमध्ये पाहूया. कार्यक्षम सुनियंत्रित कार्यक्षम पद्धतीचा अवलंब केला तर निरीक्षण करण्याची आवश्यकता कमी असते. या उलट परिस्थिती असेल तर मात्र निरीक्षणचे प्रमाण वाढते. उत्पादनाचा एकूण खर्च आणि निरीक्षण आणि रिजेक्शनमुळे होणारा खर्च हा कमीत कमी करावा लागतो. याकरिता कुठल्याही बाबतीला कमी लेखणे हे टाळावे लागते आणि कुठलीही कमतरता राहणार नाही याची खात्री करावी लागते. ग्राफवरून हेही दिसून येते की खूप चांगली गुणवत्ता खूप कमी गुणवत्ता देखील हितावत नसते. एकूण खर्चावरून कमाल गुणवत्तेची मात्र ठरवायची असते. प्रत्यक्षात एस्टिमेटिंग आणि अकाउंटिंगच्या व्यावहारिक मर्यादेमुळे एकूण खर्च तंतोतंत काढता येत नाही, पण हेही तितकेच आवश्यक आहे की एकूण खर्चामध्ये गुणवत्ता आणि निरीक्षण यांचाही समावेश असायलाच पाहिजे. जर सर्व कामाचा कमाल गुणवत्तेवर परिणाम होत असेल तर ती सर्व कामे गुणवत्ता राखण्याकरिता जबाबदार ठरतात. जुन्या काळच्या मतप्रवाहानुसार गुणवत्ता नियंत्रण ठेवायचे काम निरीक्षण आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचे आहे असेही गृहीत धरण्यात येत होते. अजूनही हा मतप्रवाह काही ठिकाणी प्रचलित आहे, पण हा मतप्रवाह चुकीचा असून उत्पादनाच्या वेळी करावयाच्या निरीक्षणाचे महत्त्व कमी करणारा आहे. म्हणजे एकूणच उत्पादन झाल्यावर नंतर निरीक्षण करून चूक शोधून काढून कमी खर्चात गुणवत्ता कशी राखता येईल हे सर्व साफ केल्यावर भुई थोपटण्यासारखे होईल व या पोस्टमार्टमचा काही परिणाम होणार नाही. आणि म्हणून निरीक्षण करायचे असेल तर
ते उत्पादन प्रक्रियेच्या वेळीच करून तेव्हा चुका होणार नाही ही खबरदारी आवश्यक आहे. हे साध्य करण्याकरिता उत्पादनाच्या विविध स्तरावर आणि टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रणाची कार्यवाही करणे आवश्यक असते आणि असे निरीक्षण करून त्याबाबतचा सर्व माहिती संबंधितांना तेव्हा देणे खर्च कमी करण्याच्या दृष्टीने परिणामकारक ठरते. ही तत्परता उलट माहिती खर्चावर आधारित पाहिजे आणि ती नंतर उत्पादन पद्धती व प्रक्रिया या बाबतीतही असली पाहिजे, जेणेकरून गुणवत्ता साधण्याकरिता होणाऱ्या खर्चाची माहिती मिळू शकेल. आता गुणवत्ताकरिता येणारा एकूण खर्चाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात येते. आता ह्या ठिकाणी गुणवत्ता खर्च टेबल दाखवला आहे. रकान्यामध्ये निरीक्षणाचा खर्च, रिजेक्शनचा खर्च, कामगार, यंत्रसामुग्री वर खर्च, आतील बाहेरील रिजेक्शन, प्रिव्हेंटिव्ह निरीक्षण, सेग्रेशन वेगवेगळे करणे, रिजेक्शन, रिवर्क डिलिव्हरी, परिस्थितीमुळे होणारा अतिरिक्त खर्च, बाहेरील म्हणजे गॅरंटी, सेवा, अंतर, गुडविल, वाया जाणे, इतर. अशा पद्धतीने हा ग्राफ्स दाखवला आहे. मध्ये कॉस्ट 80%, 20%, फ्युलर्स. अशा पद्धतीने क्वालिटी कंट्रोलमध्ये गुणवत्ताकरिता एकूण खर्चाचं वर्गीकरण केलं जातं. त्याचप्रमाणे आपण ह्या चार्टमध्ये गुणवत्ता राखण्याकरिता खर्च हा नेहमीच जास्त येत असतो. युरोपीय आणि अमेरिकन उद्योग क्षेत्रात हा खर्च एकूण उलाढालीच्या म्हणजे टर्नओव्हर म्हणतो आपण त्याला, खर्चाच्या 10 ते 15% येत असता असे गृहीत धरण्यात येते. हा गुणवत्तेमुळे येणारा खर्च एकत्रित करून संबंधित पार्टीजना दाखवण्यात येतो. त्यामुळे त्यांना हा खर्च कमी करण्याकरिता सुधारणा करण्यास प्रवृत्त करतो. गुणवत्ता नियंत्रणाचे मापदंड सर्व बाबतीत लागू करणे आवश्यक असते. त्यात मार्केट युस्ड डिझाईन, प्रोडक्शन आणि चांगली रिपोर्टिंग पद्धती यामुळे कुठे खर्च जास्त आहे हे कळण्यास मदत होते ह्या चार्टवरून. आज आपण ह्या लेसनमध्ये गुणवत्ता नियंत्रणाची वैशिष्ट्ये, गुणवत्ता नियंत्रणाचा अर्थ, गुणवत्ता किंमतीविषयी विविध बाबी आणि गुणवत्ता नियंत्रणाबाबत आधुनिक कल याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. पुढील लेसन लॅपिंग याविषयी माहिती घेणार आहोत. थँक्यू.